रावेर येथे जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात संपन्न। रावेर येथे जागतिक दिव्यांग दिन प्रहार क्रांती संघटनेतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमा झाले होते। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली। यावेळी अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री सुरेश चिंदू पाटील व प्रहार जनशक्ती जिल्हा उपाध्यक्ष श्री विलास भाऊ पांडे व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे व सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष जितू कोळी यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या। यानंतर दिव्यांग बांधवांच्या हस्ते व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष जितू कोळी यांच्या हस्ते केक कापून व बुंदीचे लाडू दिव्यांग बांधव यांना वाटप करण्यात आले। कार्यक्रमात मोसिन सर्व छोटू भाऊ व फिरोज तडवी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाचे वतीने सर्व दिव्यांग बांधवांचे आभार मानण्यात आले आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता जितू कोळी, रावेर। माझं नाव सुरेश चिंदू पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष शेतकरी आघाडी। माननीय बच्ची कडू, माननीय अनिल भाऊ चौधरी, माननीय आमचे विलास भाऊ पांडे आमचे जिल्हा उपाध्यक्ष, माननीय आमचे दिनेश सैमिरे यांचे अपंगाचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष आणि आमचे जितू भाऊ कोळी हे तालुका अध्यक्ष दिव्यांगांचे, आमच्या सर्वेच्या टीमच्या माध्यमातून आज आपला दिव्यांग दिवस साजरा करीत आहे। जागतिक दिन परिस्थिती अशी आहे भाऊ, या भारतामध्ये आणि राज्यामध्ये अपंग प्रत्येक घराघरात एका घरा शेजारी भरपूर अपंग लोक भरपूर आहे। पण त्या अपंगांसाठी आज देशातला कोणता नेता त्यांच्यासाठी कोणी काम करणार नाही। माननीय बच्ची कडू आणि अनिल भाऊ हे दोन नेते असे आहे महाराष्ट्रातले की अपंगांसाठी पूर्ण वेळ काम करतात आणि जिथे ते अपंग असेल त्यांच्यासाठी धावून जातात। माननीय बच्ची कडू आणि अनिल भाऊ यांचे प्रयत्न असे आहे की देशामध्ये जो बी अपंग असेल, उपेक्षित असेल, महिला असो, पुरुष असो, तरुण असो, वृद्ध असो, त्यांचं आई वडील सुद्धा किंवा मुलंसुद्धा काही पाहिजे असं काम करत नाही, पण त्यांच्यासाठी कोणी काम करत नाही। त्यासाठी बच्ची भाऊ आज देशामध्ये एक मोठं काम अभियान राबवत आहे आणि आज जगातलं आणि देशातलं राज्यातलं पहिलं मंत्रालय अनिल भाऊ, आपल्या बच्चू भाऊ आणि अनिल भाऊ यांनी आज देशातलं मंत्रालय दिव्यांगांसाठी स्वतंत्र चालू केलं आहे। खरं त्यांचे आभार जरूर मला एवढे कमी पडतील आणि त्यांच्यासाठी शब्द नाही आहे, कारण मोठे थोर नेते होऊन गेले, त्यापेक्षा आमचा बच्चू भाऊ कडू कुठेच कमी नाही। आणि ह्या माणसासाठी आज आपल्या राज्यामध्ये आज अपंगासाठी जे आत्म्याने काम करणारा माणूस आहे, त्याकरता त्यांना शुभेच्छा देतो। आणि आपल्या राज्यातले जितके बी अपंग मुलं असतील, महिला असतील, बंधू वगैरे असतील, त्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।